नमस्कार, सुस्वागतम. कशा आहात सगळे लोक? बरी आहेत ना? आज मी तुम्हाला एक टिप घेऊन आलेले आहे. खूप लोक काल मी बोलली होती लाईव्हवर की मी अशाचे पेती, तर खूप लोक बोलले की आम्हाला त्याचं दाखव, तुम्ही काय 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 करता ते तुम्हाला दाखवा. आणि खरोखर सांगते ह्याच्यामध्ये खूप फायदा आहे चांगला, तर तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे. आता हे बघा, हे लिंबू आहे. ठीक आहे. आणि हे आपलं गुळ आहे, एवढंच गुळ आहे. तर हे गुळ पिसायचं नाही. आता हे बघा ह्याच्यामध्ये काय आहे तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये 1 चमचा ओवा आहे, 1 चमचा मेथीचा दाणा आहे, 1 चमचा जिरा आहे, 1 चमचा बडीशेप आहे. हे सगळं एकत्र करून आपल्याला पिसायचं आहे. हे बघा, आता हे गुळ नाही पिसायचा, गुळ आपल्याला साईडला ठेवायचा आहे. हे सगळं एक करायचं, एक जीव करायचं आहे. हे बघा, हे एक जीव करून त्याला पिसून घेऊया. ठीक आहे. आता हे बघा मी वाटलं, बघा तुम्ही बघू शकता. आता मी मोठा करते बघा. ही वाटलं बघा. ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का? ह्याच्यामध्ये जिरा आहे, बडीशेप आहे, अजवाइन आहे आणि मेथीचा दाणा आहे. ठीक आहे. आता आपल्या ह्याच्यामध्ये काढून ठेवून द्यायचं. आपल्याला रोज 1 चमचा हे करायचं. आता तुम्ही बघू शकता. हे बघा, हे आपलं भांडं आहे. त्याला 1 ग्लास मी हे टाकले बघा. आता 1 ग्लास मी पाणी टाकते. हे 1 ग्लास, त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा, हे 1 चमचा ह्यात टाकायचा. ठीक आहे. आणि हे गुळ आहे, गुळ 1 तुकडा असा गुळ टाकायचा. ठीक आहे. आणि थोडंसं वाटलं तर पाणी टाकते. 1 ग्लास भर पाणी बघा. ह्याच्यामध्ये आता हे चांगलं उकळून घ्यायचं चहासारखं. आता ह्याला चहासारखं उकळून घ्यायचं. माझा कॅमेरा मोठा झाला ना. ह्याला चहासारखं उकळून घ्यायचं. ठीक आहे. ह्याला चहासारखं उकळून घ्यायचं. 1-5 मिनिट चांगलं उकळायचं. त्याच्यानंतर ते पाणी घ्यायचं. अर्ध लिंबू टाका किंवा 1 लिंबू टाका, ते त्यात पिळायचं आणि मस्त प्यायचं. प्यायल्यानंतर 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी तुम्हाला पॉटी लागल, म्हणजे बाथरूम होईल तुम्हाला. आता पॉटी शब्द काही लोकांना कळणार नाही, कळणार काही लोकांना, पण आहेत अजून काही लोक. तर बाथरूम तुम्हाला लागेल. तर बाथरूमच्या मापात जे पण आपली घाणपणा असते ते बाथरूमच्या मापात जातं. तेव्हा टेन्शन नाही घ्यायचं हे पिले की मला बाथरूम का लागलं. तर तुम्हाला एकदम एक थोडीशी पाताळ होईल किंवा एकदम म्हणजे ही होतं, एकदम समजून जावा. तर त्याचा तुम्हाला मग त्याचं समजायचं तुम्हाला फरक पडला आहे. असं तुम्ही रोज नित्यनेमाने प्यायचं. सकाळच्या पारी प्यायचं. 1 ग्लासभर प्यायचं. प्यायल्यानंतर 2 तास नंतरच खायचं. चहा नाही प्यायचा, पाणी नाही प्यायचं, काहीच नाही. 2 तासानंतर तुम्ही नाश्ता करू शकता, तुम्ही पाणी पिऊ शकता, तुम्ही काय पण करू शकता. पण 2 तास असं राहायचं उपाशी पोटी. ठीक आहे. तर आता ह्याला मी उकळून घेते. ठीक आहे. चला, हे बघा असं गरम करायचं आणि ह्याला चांगलं उकळ यायचं. उकळूसं चांगलं हे करायचं आणि नंतर ह्याला थोडंसं थंड करायचं. हलकं गरम गरम प्यायचं. नाही तर तुम्ही गरम गरम प्याचाल तर प्रॉब्लेम होईल. तर गरम काय पिऊ नका जास्त, एकदम कोमट. म्हणजे जेवढं तुम्हाला जेवढं तुम्ही प्यायची ऐपत आहे तेवढं तुम्ही पिऊ शकता. ठीक आहे. चला आता चांगलं उकळून घ्या. बघा असं चांगलं उकळून घ्यायचं. चहा कसा उकळतो तसं उकळायचं, स्लो करायचं आणि 5 मिनिटं अजून असं उकळून घ्यायचं. 5 मिनिटं. चला 5 मिनिटं झाले माझं उकळून. आता असा ग्लास घ्यायचा. आता माझ्याकडे कसं आहे, स्टीलचा ग्लास नाही, गावी. तर जसं आहे तसं मी वापरते. आता मी गॅस बंद करते. ठीक आहे. हे चांगलं बंद करते. ह्यातला गुळपणी घाला. हे मी छानून घेते. हे बघा, हे मी झाला माझा अर्धा ग्लास. हे आहे, हे चोथा तर ह्यात ठेवून द्यायचा. ठीक आहे. एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं, झाडाला पण खात पाणी होईल. ठीक आहे. चला, आता हे पाणी खाली घेतले. हे लिंबू आहे माझ्याकडे अर्ध कटलेलं, म्हणून हे लिंबू काही कापत नाही मी. ठीक आहे. तर मी जैली ही रस टाकते. हो का, बघा ही रस टाकला मी. ठीक आहे. तर आता हे बघा चांगलं गरम झालेलं आहे. त्यात आपण असं हलवायचं. आता जर तुम्हाला पटकन प्यायचं असेल, जर उशीर झाला असेल तुम्हाला की बाबा उशीर झाला आहे, तर आपण काय करायचं, हे असं ताटात टाकायचं. मला उशीर झाला म्हणून मी हे करते. असं थंड करायचं. ठीक आहे. चला आता हे थंड झालेलं आहे. तर ते जर प्यायच्या लायक झालेलं आहे. तर हे बघा, हे आपण
हे असं करून प्यायचं. ठीक आहे. आता माझा चेहरा मोठा आला आहे कारण की मी जास्त वर ठेवला होतं हे. ठीक आहे. तर हे तुम्ही प्यायचं. हे बघा, हे सकाळच्या पारी 1 ग्लास प्यायचं. आता एक कोमट आहे तर मी कोमट पिते. जर तुमच्याकडे मध गुळ नसेल तर तुम्ही मध टाकू शकता. ठीक आहे. मध टाकून पिऊ शकता आणि मस्तपैकी रिलॅक्समध्ये प्यायचं. प्यायचं रिलॅक्स मस्तपैकी एकदम बसायचं. जीवन आपल्या जीवनासाठी पण 5 मिनिटं द्या. आपलं जीवन खूप अनमोल आहे. जीव आहे तर सगळं काय आहे. तर जीवाला 5 मिनिटं द्या आणि 5 मिनिटे मस्तपैकी प्या. ठीक आहे. आनंद घेऊन प्या. ठीक आहे. 2 दिवस तुम्हाला कसं तरी वाटेल, त्याच्यानंतर तुम्हाला नॉर्मल चायसारखं वाटेल एकदम. आणि ही प्यायल्यानंतर एक 5 मिनिटांनी या 10 मिनिटांनी तुम्हाला बाथरूम होईल. तर टेन्शन घेऊ नका. मस्तपैकी तुमचा सगळा कोटा साफ होतो एकदम. ठीक आहे. तर चला, हे टिप तुम्हाला कशी वाटली कशी नाही नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच तुम्हाला मी टिप दाखवते. काल मी चेहरा क्लिअर केला कोणत्या फेसबुकच्या लाईव्हवर. तर तुम्ही बघू शकता किती लोकांनी ते माझी लाईव्ह बघितली. त्यांनी कमेंटमध्ये लिहा म्हणजे मला कळेल की किती लोकांनी बघितलं. आणि खरोखर सांगते का, अंगाला सुद्धा किती फरक पडला. मी हाताला लावला आणि तोंडाला लावलं. खूप चांगला फरक पडला एकदम. कारण गावी आल्यानंतर आपल्या उन्हात हातपाय तळत्यात तर काळ दिसतात ना, त्याच्यामुळे एकदम. ठीक आहे. असं तुम्ही हप्त्यातनं 2 वेळा करत जावा ते चेहऱ्याला लावायचं. ठीक आहे. ते पण मी तुम्हाला एक छोटंसं क्लिप बनवून दाखवते. ठीक आहे. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला कसा नक्की कमेंटमध्ये लिहा आणि तुम्हाला असेच छान छान टिप दाखवेल. बाय.